मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गावरानी गुलाब हा इतका सुगंधित होता ना, त्याच्यामुळे मी थोडेसे 2 फुलं लावले. थोडा थोडा सुगंध येत राहिला ना, आपल्याला सुद्धा छान वाटते असं गजरा लावला किंवा हे. म्हणूनच मोगरा वगैरे उन्हाळ्यात येतो. हे बघा, हे आहे ना एक असं मुलांनी आणलं असं याच्यात पिण्यासाठी. आणि बघा किती छान हे कॅन होती ना, मला खूप आवडली. याच्यामध्ये बघा असे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आज घर सजवू शकतो. तेच आजच्या व्हिडिओत पाहणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. इथे बघा, आता हे जे आहे ना, मी एका ठिकाणी चहा घेतला ना, तर ते पण ग्लास घरी आणला होता, कारण मला त्याच्यामध्ये काही ना काही करायचं होतं. मला आता पहिलं वाटत होतं की प्लांट लावू, पण प्लांट खूपच छोटा पडेल म्हटलं. जेट प्लांट वगैरे मी लावू शकत असते, पण छोटासाच राहते मग याच्यात. पण मी म्हटलं चला, हे आहे ना पॉट म्हणून वेगवेगळे उपयोग मी करत असते याचे. कधी बघा, छोट्या छोट्या गोष्टीतून आपण घर सजवू शकतो. असं नाही की बाहेरूनच महागड्या गोष्टी आणल्या पाहिजे म्हणून. कधी फुलं ठेवते, तर कधी पानं ठेवते, कधी झाडांची थोडीशी कापलेले फांद्यासुद्धा ठेवते. आणि नंतर त्या फांद्या परत यूज होतात माझे झाडं कटिंग लावण्यासाठी. बघा आता इथे किती सुंदर दिसत आहे, पण मी आता हे दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे. आणि टेबलवर सुद्धा बघा, आता हा ग्रीन नेक्स्ट प्लांट आहे ना, तुम्ही हा घरात लावाल ना, तर ऑक्सिजनसुद्धा भरपूर मिळेल. आणि बघा, आता मी याची जागा बदलणार आहे. त्याच्यामुळे जागा बदलल्यामुळे खूप छान वाटते. थोड्या थोड्या गोष्टी जरी बदल केल्या ना, आपल्या घरामध्ये खूप छान वाटते. कारण आपण घरात असलो ना, तर आपल्याला छान प्रसन्न वाटायला पाहिजे. जेव्हा पाहुणे वगैरे येतात तेव्हाच नाही, तर असं सजवत राहिलं ना, तर खूप छान. आता इथे बघा, अशी कुंडी आहे ना, मी त्या कुंडीमध्ये एखादं छोटीशी कुंडी परत ठेवत असते, म्हणजे खराब पण होत नाही आणि नवीन नवीन गोष्टीनं घर सजवता येते. एक इकडनं ठेवते आणि एक तिकडनं ठेवते. बघा किती छान वाटत आहे ना आज. आणि आज थोडंसं इथे बघा, इथे आहे ना, मी या पॉटमध्ये खाली एक टोपी होती जुनी, ती लावली त्या कुंडीला. म्हणजे ती छान दिसायला लागली, कारण ती कुंडी इतकी चांगली नव्हती, जुनी झाली होती. अशा छोट्या छोट्या गोष्टी सजू शकतो आपण. हा कलांचूचा प्लांट आहे. हा घरात राहणारा नाही आहे, पण मी का बरं ठेवला, कारण त्याला आता 8-10 दिवस झाले तो घरात आहे. नंतर मग बाहेर नेता येईल काही प्रॉब्लेम झाला तर, कारण माझ्याकडे कलांचू भरपूर आहे. आणि आता बघ, थोडंसं चादर वगैरे बदलवल्यामुळे पण खूप छान वाटते. ज्या दिवशी आपण चादर बदलतो, सोफ्याची जागा बदलतो. आणि टाकाऊपासून टिकाऊ छोट्या छोट्या गोष्टीत बघा, आता मी तुम्हाला दाखवलं ना, कशा कशात पॉट आपण सजू शकतो. घर सुंदर दिसण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीचाही उपयोग करून घर सुंदर दिसते. असं नाही की महागड्या वस्तू बाहेरूनच आणायला पाहिजे. आणि एक गृहिणीमध्ये ती कला असतेच आपलं घर चांगलं ठेवण्याची. आणि आपलं घर आपण स्वच्छ ठेवलं ना, येणाऱ्यांना पण छान वाटते की अरे आज काय झालं, आज वेगळंच दिसत आहे, किंवा आज खूप छान बदल वाटत आहे. असं म्हटलं ना, आपल्याला छान वाटते मग. आणि आपण पण घरात राहतो, तर आपल्यालाही प्रसन्न वाटलंच पाहिजे. आज खूप कामं केले, सगळं आवरलं. अजून मला दाखवायचे होते काही प्लांट, मनी प्लांट वगैरे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला कसे ठेवायचे, कशी काळजी घ्यायची तर. आणि बघा, आता चादर वगैरे बदलून घेतली. आणि दुपारी मी माप करत होते ढोकळ्यांसाठी. ढोकळ्यांचं माप आहे ना, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला सांगा, मी जे प्रमाणात करते. खूप छान ढोकळे होतात. आणि आज मला सर्वच करायचं होतं. पापडाची डाळसुद्धा पुसून ठेवायची होती, कारण पापडंसुद्धा करायचे आहे. आणि ढोकळ्याचं पीठ किती दिवसाचं करायचं होतं, पण ते माप व्यवस्थित आणेपर्यंत करेपर्यंत खूप वेळ गेला. म्हटलं नाही, आता करूया, कारण नाश्त्याला बऱ्याचदा प्रश्न पडते. आणि हे पीठ तयार असलेला कोणतेही पाहुणे आले ना, आपण लगेच लावू शकतो, कारण याला काहीच टाकण्याचं त्या काम नाही. भिजवलं की बस निजवलं, इतकंच काम असते. इकडे मुलीनं आज बरेच कामं केले होते. आज तिला पाणीपुरी खायची होती ना, आज तिनं पाणीपुरी बनवली. आणि ती म्हणे, आई मी आज बघ सर्वच केलं, आज मी ओटा पण स्वच्छ करून ठेवला. म्हटलं असंच करत जाय, म्हणजे मलाही बरं होईल. कारण आपण हे करत राहिलं ना, तर मग आपल्या घरातले कामं राहून जातात. आज मला हे सगळे जे कामं करायचे होते. आणि घरसुद्धा आज सजवणं झालं. त्याच्यासोबत पापडाचं सुद्धा मला भिजवायचं आहे, कारण मग जास्त ऊन तापायला लागले ना, मग आपल्याला कंटाळा येते काही वस्तू करायच्या. आणि सकाळी सकाळी ह्या गोष्टी लवकर होते. खूप दिवसाचं डाळ आणून ठेवली आहे पापडाची, पण उद्या करू असं सुरू आहे. कारण बाहेरचे पापडं बऱ्याचदा आणले ना, पण ते मला इतके जास्त नाही आवडत, छोटे छोटे. आणि इतके जास्त आणि पुरत पण नाही. घरी केलेलं आहे ना, भरपूर असं पुरत असते. आणि तेच माझं मुलीसोबत बोलणं सुरू होतं, हे दे ते दे तिला. आणि तिनं आज सर्वच छान केलं होतं. आणि आता बघा, याच्यानंतर मी आहे ना, थोडीशी पापडाची डाळसुद्धा पुसून घेते. आणि नंतर म्हटलं आता चक्कीमध्ये हेच आहे ना, थोडंसं मीठ टाकायचं राहिलं, थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ मी अंदाजानेच टाकलं, कारण मला मिठाचं काही माप झालं नाही तयार, तर म्हटलं जाऊ दे, आता अंदाजाने टाकते माझ्या. आता ढोकळे तयार झाल्यावर समजेल, म्हणून म्हटलं आहे ना, अरे संसार संसार जसं तव्या चुलेवर, हादी हाताला चटके मग मिळते भाकर. हे बहिणाबाई चौधरीची कविता आहे ना. स्वयंपाक करताना खरंच प्रत्येक गृहिणीला हे आठवतच असेल.
कारण पहिले पहिले तर इतके चटके लागतात ना, जशी जशी सवय होते ना तसं तसं मग थोडं आपण व्यवस्थित करायला लागतो. आणि बघा आता हे सर्व पीठ दळून घेतलं आणि आता पापडाचं सुद्धा मी दळून घेते. आणि उद्यापासून माझे सुरू होणार आहे पापड. मग त्याच्यानंतर मुगाची वडी, कारण हे उन्हाळ्यात करणाऱ्या ह्या गोष्टी आहे ना, ह्या आपण केल्या ना तर मग वर्षभर टेन्शन राहत नाही, भाजीला पण होते आणि पापड तर घरचे छानच लागतात. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमचं पण काय काम चालू आहे हे पण सांगा. आता उन्हाळा सुरू झाला ना, आपलं काही ना काही काम सुरूच राहते. खरं तर आपल्याला आराम कधीच नसतो, पण थोडासा आपल्यासाठी आराम काढा असं मी नेहमीच सांगते. वेळेत कामं होतात जर आपण आपलं रुटीन बरोबर ठेवलं तर. आणि त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच. आणि हे गाळून याच्यासाठी घेतलं की सर्व एकत्र मिक्स झालं ना तर पिठामध्ये मीठ वगैरे आपण सर्व टाकलेलं छान होईल. आणि आता पापडाची डाळ थोडीशी पुसून घेते अशा पद्धतीने आणि नंतर दळण टाकून येते. असा होता आजचा व्हिडिओ. धन्यवाद सर्वांना. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.